संत ज्ञानेश्वर महाराजांचा 194वा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरी नगरीमध्ये आज संपन्न होतोय। पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग पहाटेपासूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात सुरू झाली आहे। सकाळी पहाटे 4 वाजता मंदिरामध्ये घंटानाद, काकडा, त्याचबरोबर पवमान, अभिषेक, पंचामृत, पूजा, दुधारती पार पडली। 9 ते 11 या वेळेमध्ये प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं कीर्तन, दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये महानैवेद्य, तर 5 ते 7 या वेळेमध्ये श्री गुरूंची गुरुवार पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल। 8 वाजता प्रथमतः हैबत बाबा यांच्यातर्फे त्यांचे वंशज संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करतील आणि त्यानंतर संस्थाची आरती होईल आणि प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पालखी सोहळ्यातील प्रमुख मानकऱ्यांना देवस्थानकडून नारळ प्रसाद दिला जाणार आहे। माऊलींच्या चलपादुका समाधी मंदिरातून वीणा मंडपामधल्या श्री गुरूंच्या पालखीमध्ये विराजमान होतील। पुढे पालखी देऊळवाड्यातून महाद्वारा मार्गे प्रदक्षिणा मार्गाने आजोळ घरी मुक्कामी असेल। येत्या जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादशी आहे, त्या निमित्तानं आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे पंढरपूरकडे। सध्या या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, इंद्रायणी नदी काठावर आपण आहात, अलंकापुरी दुमदुमलेली आहे, सर्वत्र हरिनामाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय। कधी या सोहळ्याला, मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे? नाही, फॉग येतोय। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषामध्ये सर्व वारकरी आता अलंकापुरीमध्ये दाखल झालेले आहेत। इंद्रायणी नदीमध्ये आपलं स्नान करत त्यानंतर या पालखी सोहळ्यामध्ये ते सहभाग घेणार आहे आणि त्यानंतर विठू नामाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे। आषाढी वारी आणि त्यानंतर ही संपूर्ण मंडळी हरिनामामध्ये तल्लीन झालेली असतात आणि आषाढी वारी निमित्तानं हा पालखी सोहळा आज प्रस्थान करणार आहे। कालच संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा सुद्धा त्यांचा सुद्धा प्रस्थान झालेला आहे। 6 जुलैला हे दोन्ही पालखी सोहळे पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत। आपल्या सावळ्या विठूचं रूप पाहायला मिळावं यासाठी साधारण 250 किलोमीटरहून अधिक अंतर कापत हे सर्व वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, कशा पद्धतीचं वातावरण सगळ्या तिथे पाहायला मिळतंय? माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल झालेला आहे। विठू नामाचा गजर, संत तुकाराम महाराजांचा जयघोष आणि एकूणच ज्ञानोबा माऊलींचा जयघोष असं धार्मिक वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। मी सध्या पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतोय भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। माऊलींच्या दर्शन घेण्यापूर्वी भाविक जे आहेत ते पवित्र इंद्रायणीमध्ये या ठिकाणी स्नान करत आहेत। मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळत आहे। माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं आज सकाळपासूनच माऊलींच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। घंटानाद असेल, पवमान अभिषेक असेल, दुधारती असेल, हे विविध कार्यक्रम जे आहेत ते माऊलींच्या मंदिरामध्ये पार पडत आहेत आणि एकूणच मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद कैलास दिलेल्या माहितीसाठी। अतिशय भक्तिमय असं हे वातावरण आणि विठू नामाचा जयघोष करत, ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत हे सर्व वारकरी इथे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे।